श्रावण चालू झालेला आहे आणि श्रावणामध्ये आपल्याला जेवणामध्ये तोंडी लावण्याकरता काही ना काहीतरी हवंच असतं. मग ते कोशिंबिरी असो किंवा भजी असो किंवा वेगवेगळ्या प्रकारचे पापड कुरडया असो. तर आज मी तुम्हाला तोंडी लावण्याकरता भजाचा एक प्रकार दाखवणार आहे. तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे शिराळ्याचे भजी. हे खूप अफलातून होतात आणि वेळ देखील लागत नाही, एकदम झटपट होतात. कसे करायचे सांगणार आहे, त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. नमस्कार, मी विनायक गायकवाड आणि तुमच्या सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत करतो. तर आज आपण करतोय तोंडी लावण्याकरता शिराळ्याचे भजी. शिराळा आणि कांदा वापरून हे भजी करणार आहोत. एकदम झटपट होतात आणि जे काही साहित्य लागणार आहे ते अगदी घरच्या घरी उपलब्ध असतं. तर चला अजिबात वेळ न घालवता लगेचच रेसिपीला सुरुवात करूया. तर शिराळ्याचे भजी करण्यासाठी अर्थातच इथे मी एक मिक्सिंग बोल घेतलेला आहे, ज्याच्यामध्ये आपल्याला भज्याचा बॅटर करायचा आहे. त्याच्यामध्ये आपण आपला मेन इन्ग्रेडियंट घालून घेणार आहोत, तो म्हणजे शिराळे. हे जे शिराळे आहेत त्याची मी सालं काढून घेतलेली आहेत आणि असे उभे उभे काप करून घेतलेले आहेत, म्हणजे ते दाताखाली आले छान लागतात आणि कुरकुरीत देखील होतात. त्याच्यामध्येच आपण बारीक चिरलेला कांदा घालणार आहोत. कांदा बारीक चिरलेला असावा, उभा चिरलेला आहे मी कांदा. हा एक मोठा कांदा मी घेतलेला आहे आणि तो बारीक चिरून घेतलेला आहे. आता हाताच्या साह्याने हा कांदा आपल्याला असा चिरून घ्यायचा आहे, म्हणजे काय होणार आहे त्याच्यातनं पाणी सुटणार आहे. अशा प्रकारे मी हा कांदा मळून घेतोय, चिरून घेतोय, हाताने चुरून घेतोय आणि मग या शिराळ्या बरोबर मी हा मिक्स करून घेतलेला आहे. आता आपल्याला काय करायचंय, याच्यामध्येच मीठ घालून घ्यायचंय. मीठ घातल्याने काय होणार आहे, अजून पाणी सुटणार आहे. सो चवीनुसार आपल्याला मीठ घालून घ्यायचंय. मिक्स करून घेऊया. तर मित्रांनो, तुम्ही इथे बघू शकता मी कांदा चांगला चुरून घेतलेला आहे मीठ घालून. त्याला मस्त पाणी सुटलेलं आहे आणि ह्या पाण्यातच आपल्याला भज्याचं पीठ भिजवून घ्यायचं आहे. तर आता याच्यामध्ये मी मिरची घालणार आहे. साधारण एक मिरची एकदम बारीक चिरून घेतलेली आहे. अर्थात मिरचीचं प्रमाण तुम्हाला तुमच्या तिखटानुसार आवडीनुसार ऍडजस्ट करायचं आहे. त्याच्यानंतर मी इथे थोडीशी एक पेस्ट घालणार आहे, ज्याच्यामध्ये आलं लसूण आणि कोथिंबीर अशी पेस्ट आहे, ती थोडी मी याच्यामध्ये चवीनुसार ऍड करणार आहे. त्याच्यानंतर मी थोडंसं हिंग देखील ऍड करणार आहे. त्याच्यानंतर ओवा घालणार आहे. ओवा परत हातामध्ये घेतलेला आहे आणि व्यवस्थित तो मी क्रश करणार आहे आणि छान याचा फ्लेवर या भाज्यांमध्ये रिलीज होणार आहे. त्याच्यानंतर आपल्याला हळद घालून घ्यायची. हळद ऍड करून झाली की खूप सारी कोथिंबीर घालायची. त्याच्यानंतर अर्धा चमचा रवा घालायचा आहे आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून सगळे जिन्नस आणि ती पेस्ट व्यवस्थित बॅटरमध्ये मिक्स होऊन जाईल. आता या मिश्रणामध्ये आपल्याला डाळीचं पीठ म्हणजे बेसन घालून घ्यायचंय आणि बॅचेस मध्ये घालायचंय, म्हणजे जेवढं मावेल तेवढंच आपल्याला घालायचंय. खूप घातलं तर भजी मग क्रिस्पी होत नाही, पीठ पीठ लागतं. सो जेवढं ह्या पाण्यामध्ये मावेल तेवढं बॅच मध्ये आपल्याला हे पीठ घालून घ्यायचं आहे. सो मला अजून थोडं लागणार आहे, थोडंसं मी ऍड करणार आहे याच्यामध्ये बेसन अजून. आणि मी थोडं अजून ह्याच्यामध्ये तांदळाची पिठी घालणार आहे. तांदळाची पिठीने काय होणार आहे, भजी एकदम कुरकुरीत होणार आहे. सो तांदळाची पिठी आवर्जून घालायची. आणि आता हे दोन्ही जिन्नस व्यवस्थित ह्या पाण्यामध्ये, जे आपलं पाणी सुटलेलं आहे शिराळ्याला, त्याच पाण्यामध्ये आपण मिक्स करतोय. हलक्या हाताने करायचंय. शिराळ्याचे तुकडे जे आहेत ते तुटले नाही पाहिजेत. आणि तुम्ही बघितलंय अजिबात पाणी घातलेलं नाहीये, जे पाणी सुटलेलं आहे त्याच्यातच आपण हे पीठ मळून घेतलेलं आहे. सो अशा प्रकारे हे बॅटर रेडी झालेलं आहे. साईडला मी तेल तापत ठेवलेलं आहे. आता वन बाय वन आपण ही भजी सोडून घेऊया. तेल छान तापलेलं आहे. आता आपण छोटे छोटे भजी सोडून घेणार आहोत. बाईट साईज भजी आपल्याला सोडून घ्यायचे आहेत, जास्त मोठेही करायचे नाहीयेत. जसे आपण खेकडा भजी सोडतो त्याच प्रकारे आपल्याला हे सोडून घ्यायचे आहेत. तेल व्यवस्थित तापलेलं असलं पाहिजे.
म्हणजे भजी छान हलके होतात, कुरकुरीत होतात आणि जास्त तेल पण पित नाहीत. तर मंडळी तुम्ही बघू शकता एकदम कुरकुरीत भजी झालेले आहेत. खूप टेम्पटिंग दिसतात. व्यवस्थित निथळवून घ्यायचे आहेत आणि आपण ते एका टिश्यू पेपरवर काढून घेणार आहोत. ही आपली पहिली बॅच तळून झालेली आहे. अशाच प्रकारे आपण दुसरी बॅच सुद्धा तळून घेणार आहोत. तर बघितलात मंडळी, कुरकुरीत आणि गरमागरम शिराळ्या आणि कांद्याचे भजी रेडी झालेले आहेत. तुम्ही सुद्धा तुमच्या किचन मध्ये करून बघा आणि ते कसे होत आहेत त्याच्या प्रतिक्रिया कमेंट मध्ये कळवायला विसरू नका. तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकन दाबायला विसरू नका. अधिक अपडेट्ससाठी तुम्ही मला इंस्टाग्राम आणि फेसबुकवर पण फॉलो करू शकता. त्याच्या लिंक्स मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. तर चला मंडळी, पुन्हा भेटूया अशा एका गरमागरम एपिसोडमध्ये पुढच्या शुक्रवारी. तोपर्यंत तुम्ही स्वतःची काळजी घ्या. धन्यवाद.